उन्हात हे करतोय त्याला पाण्याची सोय नाही किंवा इतर जे लोक आलेले त्यांच्यासाठी पाणी नाही, तेव्हा आम्ही सर्व एकत्र बसतो आणि मग तो निर्णय झाला की आपल्याला काय करावं लागेल. जसं मागच्या टायमाला मोहन पवार यांनी त्यांच्या आई वारल्या, त्यांनी समशानभूमीत झाड लावलं. आज ते वडाचं झाड एवढं मोठं झालंय तिथं लोक सावलीत बसतात. तसंच माझे वडील गेले त्याच्या टायमाला मीच झाड लावले तर तेही वाढले. तसंच मग आता इथं आल्यानंतर भीमराज यांच्या वडिलांनिमित्त मग एक झाड पूर्वजांच्या नावे या उपक्रमा अंतर्गत आपण हे झाड वृक्षारोपण केलंय. मग आता झाड तर लावून देणार, आपण कोणाहीकडे गेलो तरी ते मिळणार आपल्याला. आज मी अण्णाकडे गेलो, अण्णा मला झाडं लावायचे, अण्णा 10 झाडं 100 झाडं अवेलेबल करून देतील कोणाच्याही असते. पण पुढं त्याचं निगराणी कोण करणार? तर मग ही ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतचं काम आहे सुशोभीकरण करणं. जे सामाजिक संघटनेच्या द्वारे आपण त्यांना विनंतीपूर्वक मागतोय. लाईट असणं गरजेचं आहे. 9 ती सकाळी होऊ शकते असं नाही, रात्री होऊ शकते. रात्री त्यांना जपण करावं लागेल. मग त्या अनुषंगा खातीर आपण लाईट पाणी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण मागणी करतोय. मग त्याच्यामुळे हे सत्यात आज आहे किंवा उद्या राहणार याची शाश्वती कोण देणार आहे का? नाही. पण जो पुढचाही येणार आहे त्याच्यासाठी आपली ही निवंत राहणार आहे ग्रामपंचायत. त्याच्यामुळे आपण मागण्या करतो. ग्रामपंचायत काही गोष्टी करेल पण या झाडांचं संगोपन हे आदिवासी वस्ती घेणार तुमच्या शेळ्या सांभाळा, कोणाला तोडू देऊ नका, हे करा ते करा, गैरवापर होणार नाही याची काळजी. सरपंच काय उभं राहावं परंतु या शेतपुढे